शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात विराट मोर्चा काढण्यात आला। ऐतिहासिक दसरा चौकात शेतकरी एकवटले। काँग्रेस नेते सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टींच्या नेतृत्वात हे आंदोलन होतंय। शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी शक्तीपीठ महामार्गाविरोधात संघर्ष समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे। दसरा चौक व्हीनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे। काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। तर कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्गाविरोधात या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सतेज पाटील, राजू शेट्टींच्या नेतृत्वात हा मोर्चा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील शक्तीपीठ महामार्ग होऊ घातला आहे आणि त्याला विरोध करणारे कोल्हापुरामध्ये आज शक्तीपीठ महामार्ग विरोधी मोर्चे आहेत। या मोर्चामध्ये माझे आमदार सतेज पाटील आहेत। ते आपल्याला काय सांगाल की शक्तीपीठ महामार्ग हा मुख्यमंत्र्यांच्या स्वप्नातील आहे? शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांसाठी नसून हा खाजगी कंत्राटदार आणि काही भ्रष्ट अधिकारी सरकारच्या पाठिंब्यावरती या ठिकाणी एक मोठं भ्रष्टाचे षडयंत्र आहे। या ठिकाणी शक्तीपीठाच्या माध्यमातून कुठल्याही शेतकऱ्याचं भलं होणार नाही। एक तरी शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, हमी भाव मिळत नाही, शेतीचा खर्च वाढलेला आहे। असं असताना ठिकाणी शेतकऱ्याला आधार द्यायचं सोडून शेतकऱ्याला भूमिहीन करण्याचा डाव हा सरकारचा आहे। त्या माध्यमातून ह्या सगळ्या जमिनी या सरकारच्या माध्यमातून कुठेतरी लाटण्याचा डाव आहे। पहिल्या एलिमेंट बदलली मुख्यमंत्र्यांना वाटलं होतं, पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे सदन तालुके आहेत, करवीर तालुका, राधानगरी तालुका आणि भद्रगड तालुक्यातला तिथला शेतकरी तावून उठलेला आहे। त्यामुळे या नवीन जरी आलंकन केलं असलं तरी सुद्धा शक्ती त्याच पद्धतीने लागलं, उलट जास्त दुप्पट शक्तीनं कोल्हापूर जिल्ह्यात लोक यामध्ये समाविष्ट झालेले आहेत। कुठल्या निवडणुकीच्या पैशाचे भांडवल तयार करण्यासाठी कंत्राटदारांच्याकडून घेण्यासाठी हा मार्ग आहे। आम्ही वेळोवेळी आमचे राजू शेट्टी साहेब हेच सांगत आलेले आहेत। यांना फक्त आपला पुढच्या निवडणुकीचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून हा मार्ग बनवायचा आहे, पण आम्ही तो बनवून देणार नाही। शेतकरी काय वाटेल ते होते, रक्त सांडावं लागलं तर चालेल, पण आम्ही शक्तीपीठ महामार्ग करून देणार नाही। बरीचशी जमीन या शक्तीपीठ मार्गाच्या रस्त्यासाठी जाणार आहे आणि 100% राहण्यातले आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला आहे की कोणत्या परिस्थितीत हा शक्तीपीठ मार्ग होऊ द्यायचा नाही। त्यासाठी जे काय करायला लागेल ते निश्चितपणे आम्ही राहण्यातले कार्यकर्ते पुढून करणार आहोत। शक्तीपीठ होऊ देणार नाही आणि जमिनीमध्ये कुठं आम्ही येऊ देणार नाही। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।